नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग 29. पण त्यापूर्वी अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. मागच्या भागात आपण पाहिले होते, रिद्धी आणि मंजिरी अरुंधतींना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना रिपोर्ट समजावून सांगितला. रिपोर्टमध्ये काय आहे हे कालच मी तुम्हाला समजावून सांगितले, पण आपल्याकडे एक सर्जन आले आहेत. मी त्यांनाच येथे बोलवतो, तेच तुम्हाला काय ते समजावून सांगतील. डॉक्टरांनी लँडलाईनवरून एक नंबर फिरवला आणि त्या डॉक्टरला बोलवून घेतले. 10 मिनिटांनी ते डॉक्टर केबिनमध्ये आले आणि रिद्धी पापणी न मिटता त्यांच्याकडे बघतच राहिली. आता बघूया पुढे. अमेय, तुम्ही इथे? रिद्धी आश्चर्याने त्याच्याकडे बघत विचारत होती. तिच्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे अरुंधती बघतच राहिल्या. त्यांनी एक नजर अमेयकडे बघितले. तोही हसत रिद्धीकडे बघत होता. त्यांना काय समजायचं ते समजून गेल्या. इथेच जॉब करतोय मी, 4 महिने झालेत, अमेय हसत रिद्धीला सांगत होता. अरे वा, फारच छान. मला वाटलं आता तुम्ही अमेरिकेवरून परत येत नाही. रिद्धीच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नव्हता. रिद्धी, तू ओळखतेस यांना? मंजिरी विचारत होती. अगं मॉम, माझ्या बर्थडेच्या दिवशी हे मंदिरात नव्हते का भेटले आपल्याला? आपला आदू पायऱ्यांवरून पडला होता तेव्हा. अरे हो, आठवले. तरीच म्हटलं तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. मंजिरीच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. बघू द्या काय आहेत तुमचे रिपोर्ट्स. अमेय त्यांची फाईल आपल्या हातात घेत म्हणाला. दोन्ही डॉक्टरांची आपसात काहीतरी चर्चा चालली होती. मेडिकलची भाषा त्या तिघींना समजत नव्हती. रिद्धी मात्र एकटक त्याच्याकडेच बघत होती. फारच हँडसम दिसत होता अमेय आणि चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज झळकत होते. बहुधा त्याच्या कॉन्फिडन्समुळे असेल. एक मोठा न्यूरोसर्जन झाला होता तो. आपण त्याला ताडतोय हे रिद्धीच्या लक्षात आले आणि तिने आपली नजर खाली झुकवली. काही क्रिटिकल नाही ना डॉक्टर? मंजिरी न राहून विचारायला लागली. एवढं काही नाही हो आंटी. आजी, तुम्हाला एवढं काही घाबरण्यासारखं झालं नाही. मी आहे ना, तुम्हाला अगदी ठणठणीत बरा करेन. पण तुम्हाला एक छोट्याशा ऑपरेशनसाठी तयार व्हावे लागेल. अमेय अगदी हसतमुख चेहऱ्याने बोलत होता. 10,000 तर त्याचा हसतमुख चेहरा बघूनच पळून जायचा. ऑपरेशन? अरे पण ते कशासाठी? अरुंधती नाही म्हटलं तरी थोड्या घाबरल्या होत्या. फार छोटंसं ऑपरेशन आहे आजी. हे बघा, तुम्हाला ना मेंदूमध्ये एक बारीकशी गाठ आली आहे. आता औषध देऊन ती काही लवकर बरी होणार नाही. हे अगदी छोटंसं ऑपरेशन आहे. मग बघा तुम्ही कशा ठणठणीत बऱ्या होता. अरे पण मी बरीच आहे रे, मला नकोय बाबा कुठलं ऑपरेशन करायला, अरुंधती म्हणाल्या. असं काय करताय आजी? तुम्हाला डोळ्यापुढे अंधारी चक्कर असं येतं की नाही? मग हे ऑपरेशन केलं की तुम्हाला अगदी छान वाटेल. काही कळणारही नाही तुम्हाला. अमेय केवढ्या शांततेने त्यांना हे समजावून सांगत होता. आणि ऑपरेशन नाही केलं तर काय? ती गाठ मोठी होत जाईल. तुमचा त्रासही दिवसेंदिवस वाढत जाईल. मग जास्त त्रास व्हायला लागलं की ऑपरेशन करता येणार नाही, अमेय म्हणाला. अरे बापरे, असं होणार? पण राहू देत आता, वय झालं माझं. काय करायचं आहे जास्त जगून? मला ना फार भीती वाटते बाबा ऑपरेशनची. ओहो आजी, असं कसं बोलता तुम्ही? कोण म्हणतंय तुमचं वय झालं? आणि आपल्याला त्रास होत असला की आपल्या जवळच्या लोकांना पण त्रास होतो की नाही? आणि त्यांना तुम्ही हवे आहात. तुम्हाला काही झालं तर त्यांचं कसं होईल? आणि फार काही त्रास होणार नाही ऑपरेशनचा. मी मोठ्या मोठ्या सर्जरी करत असतो. ही तर अगदी सिंपल आहे. रिद्धी आणि मंजिरी तर त्याचे बोलणे बघून भारावल्यासारख्या त्याच्याकडे बघतच राहिल्या. मम्मा, काय विचार करताय? करायचे ना ऑपरेशन? मंजिरी विचारत होती. काय ग, तुला कालच माहीत झाले ना हे, तरीही मला सांगितले नाहीस. आणि तो हर्ष म्हणूनच तोंड पाडून बसला होता वाटतं, अरुंधती मंजिरीला म्हणत होत्या. मम्माजी, आम्ही तुला एवढ्या छान पद्धतीने नसतो समजावून सांगू शकलो, म्हणून तुला इथे आणले, रिद्धी म्हणाली. आणि ऑपरेशनसाठी तुम्ही स्वतः तयार असायला हवे आहात, तर 100% रिझल्ट मिळणार, अमेय म्हणाला. अरे पण माझे केस काढावे लागतील ना? आजीच्या या प्रश्नावर सगळेच हसायला लागले. आजी, केस काय परत येतील, पण तुम्ही गेलात तर परत येणार नाहीत ना? आणि तेवढंच काय असेल तर आपण वीक वापरूया थोडे दिवस, अमेय तिची गंमत करत म्हणाला. काय रे, तुम्ही सगळे हसता या म्हातारीला, अरुंधतीने गमतीने म्हणत होत्या.
नाही हो आजी, हसत नाही. आणि एवढ्या काही म्हाताऱ्या झाल्या नाहीत. मी 75 पार केलेल्या लोकांच्याही सर्जरी केल्या आहेत. त्या मानाने तुमचं वय फारच कमी आहे. काय गं मम्माजी, आहेस ना तयार ऑपरेशनसाठी? रिद्धी आशेने तिच्याकडे बघत म्हणाली. आहेत आहेत, आजी तयार आहेत. अरुंधती इनामदार आहेत त्या. त्यांच्याबद्दल ऐकलं की आम्हालाही इन्स्पिरेशन मिळते. मी तर सुपर फॅन आहे तुमचा. तुम्ही काय एवढ्या साध्याशा ऑपरेशनला घाबरणार नाहीत. अमेय गालात हसत म्हणाला. अरे थांबा रे पोरांनो, मला विचार तरी करू देत. आणि तो काळ वेगळा होता रे. वय झालं की माणूस भावनिक होतो आणि इतरांवर डिपेंडसुद्धा. अरुंधती म्हणाल्या. आजी तुम्हाला मी फोर्स करणार नाही. तुम्ही विचार करून सांगा. पण लवकरात लवकर करावं लागेल ऑपरेशन. विचार करायला जास्त वेळ घेऊ नका. अमेय त्यांच्या हातावर हात थोपटत म्हणाला. ऑपरेशनशिवाय दुसरा काही पर्याय नाही का? अरुंधती काहीतरी विचार करत म्हणाल्या. आजी दुसरा उपाय असता तर मी सांगितला नसता का? तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? अमेय तिघींकडेही नजर टाकत म्हणाला. डॉक्टरांवर विश्वास ठेवायचा नाही तर कुणावर ठेवायचा? तुमच्या हातावर तर जीवन आहे. पण ऑपरेशन म्हटलं की मनाची घालमेल आलीच. आणि त्यातही हे मेंदूचं. त्यामुळे भीती वाटेलच ना. अरुंधती शांतपणे म्हणाल्या. त्यांच्या बोलण्यातून त्याचे प्रगल्भ विचार स्पष्ट होत होते. तुमची भीती कळते मला. पण मी पुन्हा तेच सांगेन. घाबरायचं काहीही कारण नाही. आणि कमीत कमी दिवस मी तुम्हाला ॲडमिट ठेवणार आहे. फक्त तुम्ही आता विचार करायला जास्त वेळ नका घेऊ, एवढंच. जेवढ्या लवकरात लवकर ऑपरेशन कराल तेवढं जास्त फायदेशीर राहील. मम्मा, डॉक्टर साहेब अगदी बरोबर बोलत आहेत. तरीही तुम्ही घरी विचार करा. विचार झाला की परत आपण भेटायला येऊया, मंजिरी म्हणाली. त्यांना फार काही त्रास द्यायची गरज नाही. फक्त मी त्यांना टेस्ट सांगेन तेव्हा त्यांना त्यासाठी यावे लागेल. उगाच त्यांना हेलपाटे घालायची काही गरज नाही. अमेय म्हणाला. आता या परत टेस्ट कशासाठी रे बाबा? अरुंधती म्हणाल्या. ऑपरेशन करण्यापूर्वी काही टेस्ट कराव्या लागतात आजी. फार काही नसतात, असंच नॉर्मल BP शुगर वगैरे. ठीक आहे, येऊ मग आम्ही? मंजिरी म्हणाली. हो चालेल, अमेय म्हणाला. रिद्धीला त्याच्याशी बोलायचे होते पण चान्सच मिळाला नाही. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. नजरानजर झाली. दोघांनीही स्माईल केली. डॉक्टरांच्या केबिनमधून त्या बाहेर आल्या. अमेयसुद्धा त्यांच्या मागेच बाहेर आला आणि त्याच्या केबिनमध्ये जायला निघाला. अरुंधतीच्या डोक्यात काहीतरी आले. रिद्धी जा बाळा, त्या डॉक्टरला त्याचा फोन नंबर मागून आण. अरुंधती म्हणाल्या. मम्मा कशाला? तो काय साधासुद्धा डॉक्टर आहे का? न्यूरोसर्जन आहे. असाच कसा नंबर देईल तो? आणि आपणही असंच उठून कॉल लावायचा का त्याला? मंजिरी म्हणाली. असू देत ना, सर्जन असला म्हणून काय झालं? आणि तसंही आपली ओळख आहे की त्याच्याशी. तू जा गं रिद्धी, आण नंबर. त्यावर रिद्धीकडे बघून डोळा मारत म्हणाल्या. रिद्धी अमेयच्या केबिनकडे जायला निघाली. नावाची पाटी वाचत ती आतमध्ये गेली. ये ना रिद्धी, अमेय हसत म्हणाला. आमची मम्माजी म्हणाली तुमचा नंबर मागून आण म्हणून. रिद्धी जरा अडखळतच म्हणाली. अच्छा, म्हणजे आजीने म्हटलं म्हणून आलीस? मला वाटलं मला भेटायलाच आलीस. अमेय तिच्याकडे मिश्किलपणे बघत म्हणाला. पण तिला त्याच्या नजरेचे कसं तरीच झाले. अगदी पोटात फुलपाखरे उडाल्याची फिलिंग वाटली तिला. असंच काही नाही, मलाही बोलायचे होते तुमच्याशी. पण आता तुम्ही एवढे मोठे सर्जन झालात, मग बिझी असाल ना. एवढा मोठा वगैरे काही नाही झालं. मी तोच अमेय मोरे आहे. तुझं काय चाललं आहे? त्याचा अगदी सहज प्रश्न. नुकतीच फ्रान्सवरून आले स्टडी करून. आता डॅडचा बिझनेस जॉईन करेन म्हणते. व्हेरी गुड. पण तुम्ही कसे काय इथे? म्हणजे परत तुम्ही मुंबईला येणार नव्हता ना? नशीब जिकडे घेऊन जाईल तिकडे जायचं. अमेरिकेतला असतानाच इथल्या डॉक्टरांनी मला इथे येण्यासाठी ऑफर दिली. मग काय, मायदेशी यायला कुणाला आवडणार नाही? छानच वाटले मला आणि मी आलो इथे. कधीपासून आहात इथे? 4-5 महिने तरी झाले असतील. बरं, नंबर देताय ना तुमचा? आजी आणि मम्मा वाट बघत असतील, रिद्धी म्हणाली. हो घे ना. आणि काय, आता भेट होईलच. बोलू कधीतरी निवांत, अमेय म्हणाला. रिद्धीने त्याचा नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करून घेतला. थँक्स.
तुम्ही मम्माजीला फार छान पद्धतीने समजून सांगितले. नाहीतर आम्हाला तर प्रश्नच पडला होता तिला सांगायचे कसे. काउन्सिलिंग करणं सुद्धा आमच्या पेशाचा एक भाग आहे. आणि खरं सांगायचं तर मेंदूचं ऑपरेशन म्हणजे गुंतागुंतीचं असतंच. आजीच्या जीवाला काही धोका तर होणार नाही ना? रिद्धी काळजीने म्हणाली. धोका होणार असं नाही सांगता येणार, पण रिस्क तर आहेच ना. त्याचे शब्द ऐकून रिद्धी त्याच्याकडे बघतच राहिली. एवढं घाबरायचं काही नाही. होतील आजी बऱ्या, आणि हा एकच पर्याय आहे. याशिवाय दुसरा इलाजही नाही. ओके डॉक्टर, मी येते नंतर भेटायला तुम्हाला. आजीच्याने जास्त बसवत नाही ना. चला बाय. आता तिच्या मनातही भीती निर्माण झाली होती. चालेल, फोन करून आलीस तर जास्त बरं होईल. म्हणजे ऑपरेशन असतात. कदाचित ओटीमध्ये असेल मी, अमेय म्हणाला. रिद्धी अमेयच्या केबिनमधून बाहेर आली. काय गं, किती वेळ लावलास? दिला का फोन नंबर? अरुंधती म्हणाल्या. हो दिला. चल आता लवकर, रिद्धी म्हणाली. आतापर्यंत शांत असलेल्या रिद्धीला डॉक्टरांनी रिस्क आहे म्हटल्यावर भीती वाटायला लागली होती. ऑपरेशन करताना आपण आजीला गमावून बसलो तर? तिला तर विचारही सहन होत नव्हता. काय मम्मा, मग काय विचार केलाय तुम्ही? मंजिरी गाडीमध्येच विचारायला लागली. बघूया हर्ष काय म्हणतोय. पण मला तर बाई ऑपरेशन म्हटलं तर भीतीच वाटते, अरुंधती म्हणाल्या. आता घरी या विषयावर जोरदार चर्चा होणार होती. संध्याकाळी हर्ष आल्यावर परत हाच विषय सुरू होता. मम्मा, ऑपरेशन तर करावे लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे नाही. अरे पण छोटीशी तर गाठ आहे ना, औषधाने होईल की बरी, अरुंधती म्हणत होत्या. नाही होणार आई. आणि मम्मा, तुला गमवायचे नाही आहे ग. तुला काही झाले तर मी अगदीच पोरका होईल. माझ्यासाठी तुला एवढा त्रास सहन करावा लागेलच. हर्ष डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. अरुंधतीचे डोळे वाहायला लागले. मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांना आईची गरज असते. आणि प्रत्येक आईला म्हातारपण आलं की आपल्या मागे आपल्या लेकरांचं काय होईल ही चिंता असतेच. कुठे जाणार नाही मी, तुम्हा सगळ्यांना सोडून. आणि रिद्धीचे लग्न बघायचे आहे ना मला अजून, अरुंधती आपले अश्रू लपत म्हणाले. आता कसं बोललीस मम्मा, आणि काहीही होणार नाही तुला, आम्ही सगळे आहोत ना, हर्ष तिच्या कुशीत शिरत म्हणाला. अरुंधती त्याच्या डोक्यात प्रेमाने हात फिरवत होती. अरुंधती ऑपरेशनसाठी तयार झाल्या असल्या तरी सगळेजण टेन्शनमध्येच होते. फक्त आदूला काही कळू दिले नव्हते. 10वीत होता ना तो. त्याच्या आजीला काही झाले तर हे कळल्यावर डिस्टर्ब झाला असता तो. पण माहीत होणार तर होतेच, आज ना उद्या. कसेबसे जेवण करून सगळेजण आपल्या रूममध्ये गेले. अरुंधती जाताना रिद्धीला तिच्या रूममध्ये यायला सांगून गेल्या. काय गं मम्माजी, बोलवलंस मला? बोलायचं होतं तुझ्याशी. हा बोल ना. भीती वाटते का गं तुला? आम्ही आहोत ना, नको काळजी करू तू. भीती तर वाटते मला, पण मी एका गोष्टीसाठी तयार झाली, त्या गालात हसत म्हणाल्या. हा तोच डॉक्टर आहे ना ज्याची वाट बघत होती, परवा माझ्याजवळ बोललीस तो? अरुंधती तिच्या चेहऱ्यावर नजर रोखून म्हणाल्या. रिद्धीने लाजून मान खाली घातली आणि होकार दिला. फारच हँडसम आहे आणि काय सुरेख बोलतो बाई. मला तर ऐकतच राहावेसे वाटले. आवडली हा मला तुझी चॉईस, अरुंधती म्हणाल्या. आजी, चॉईस बीस काय ग, अजून त्याच्याबद्दल मला काहीच माहीत नाही. ते कळण्यासाठीच तर मी तयार झाले ना ऑपरेशनला. त्यानिमित्ताने भेट होईल तुमची. मम्माजी, काहीही हा तुझं. खरं तेच बोलते मी, त्या हसत म्हणाल्या. म्हणजे आम्ही तुला एवढं कळकळीने सांगतो त्याचं काही नाही, आणि म्हणे भेट होण्यासाठी तयार झाली, रिद्धी लटक्या रागाने म्हणाली. माझं काय ग, आता वय झालंय. मला तर नव्हतं बाई हे ऑपरेशन करायचं. पण असू दे आता, तुम्ही सगळे म्हणताय तर तयार आहे मी. काही वय झालं नाही तुझं, सारखं आपलं तेच तेच बोलत जाऊ नकोस. काय ग, नंबर दिला ना डॉक्टरने? हो दिलाय. मग लाव ना फोन आणि सांग मी तयार आहे ऑपरेशन करायला, अरुंधती म्हणाल्या. मम्माजी, वेडी आहेस का तू? ही काय वेळ आहे का फोन करायची? आणि त्यांच्याकडे भरपूर पेशंट येत असतात. फोन करून सांगायचं आहे त्याला तयार आहे म्हणून, रिद्धी वैतागत म्हणाली. त्यात काय झालं, आता मगाशी फोन नंबरच्या निमित्ताने गेलीस तर बोललीस ना बराच वेळ. आताही तसंच काही बोलणं होईल, अरुंधती तिला कोपर मारत म्हणाल्या. मम्माजी, तू ना फारच खट्याळ झाल्यासारखी वागतेस.
झोप आता, चालले मी. आणि शांतपणे झोप, काही लागलं तर सांग. रिद्धी त्यांना इन्स्ट्रक्शन देऊन त्यांच्या रूममधून बाहेर पडली. लाजरी आहे, अशीच थोडी फोन करणार आहे. पण डॉक्टर अमेय मात्र लाखात एक आहे माझ्या रिद्धीसाठी. चल, माझ्या निमित्ताने भेट झाली दोघांची. अरुंधती स्वतःशीच पुटपुटत म्हणाल्या. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.